नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. महाराष्ट्रात मराठी माणसाला हात लावला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव, आमदार संजय केकर यांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती. अमृत योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवलीसाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. महाराष्ट्रात मराठी माणसाला हात लावला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी दिला. ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळेस मराठी माणूस तिसऱ्या कोणाच्या तरी पैसा घेतो आणि जेव्हा त्यांच्या वेळ येते तेव्हा त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण येते. अलीकडच्या काळात हे अनेकदा घडला आहे, त्यामुळे या गोष्टी घडतात त्याला फक्त मराठी माणूस जबाबदार आहे. आता तरी सर्वांनी एकत्र या. आता मतदान झालं आहे, आता स्वतःसाठी एकत्र या असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं. विक्रेत्याला मराठी का येत नाही विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली. मराठी तरुणाला मुंब्रा येथील जमावाने शिवीगाळ केली होती. मला मराठी येत नाही, मी हिंदीत बोलणार असं विक्रेता बोलताच मराठी तरुण, महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करून टाकेन असं बोलू लागला. यामुळे इतर विक्रेते आणि स्थानिक रहिवासी यांनी येऊन मराठी तरुणाला घेरले. मुंब्र्यात मराठी हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे, शांत राहू दे असं मुंब्र्यातील स्थानिक बोलू लागले. घटना मोबाईल कॅमे यात झाली कैद. मुंब्रा येथील मराठी हिंदी भाषिक वादातील मराठी तरुणाने घेतली मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली आहे. माझे परिवार भयभीत झाले आहे, मुंब्रा मध्ये जाण्याची भीती वाटते, तेथील लोकांनी धमक्या दिल्यात, त्यामुळे मी अविनाश जाधव यांची भेट घेतली असल्याचे या मराठी तरुणाने सांगितले. मुंब्रात जर कोणी आरे केले तर यापुढे आम्ही त्याला कार्य करू. मराठी भाषा संदर्भात कोणी काही बोललं तर घरात घुसून मारू. कायदा सुव्यवस्था हे पोलिसांनी पाहावे अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. मी पुरवठा योजनेला मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता दिल्याने कल्याण डोंबिवलीसह 27 गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पाणीपुरवठा योजना करण्याबाबत कल्याण डोंबिवलीकरांना शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण केल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी यापुढेही सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. केंद्र शासनाचे भक्कम पाठबळ राज्याला मिळत असून राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्हा आणि कल्याण डोंबिवली परिसराचा अधिक वेगाने विकास होईल असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे. संतोष देशमुख प्रकरण इलेक्शन फंडवरून झाले. ठाण्यातील कोस्टल रोड बाकुम ते गायमुख MMRDAचे प्रोजेक्ट आहे, ज्याचा आधी खर्च होता 1300 कोटी, आता झाला 2700 कोटी. कोणतीही परवानगी नसताना त्याला वर्क ऑर्डर काढण्यात आली. अधिकारी वर्क ऑर्डरवर सही कशी करू शकतो हा अधिकारी साधा नाही,
SES अधिकारी आहे. MMRDA एक अशी संस्था होती जिच्याकडे मुंबई महानगरपालिकेपेक्षा जास्त पैसा होता. आज MMRDA ला भीक मागावी लागत आहेत. हा कोस्टल रोड फक्त इलेक्शन फंडसाठी केलेला प्रकल्प आहे. एकही परवानगी आलेली नाही. नवयुगाला हे टेंडर मिळाला आहे. हे टेंडर घेण्याच्या समृद्धी महामार्गावरील ब्रिज पडला होता. हिमाचलला बोगदा पडला, त्यांना हे टेंडर मिळालं आहे. नवयुग जावई म्हणून MMRDA कडे काम करतो. पैशांसाठी तुम्ही कशाशी कॉम्प्रोमाइज करत आहात? तज्ञ लोकांनी दिलेले सल्ले बदलून तुम्हाला काय करणार आहात? हा माझा अनिलकुमार गायकवाड यांना सवाल आहे. पुढच्या आठवड्यात सिडकोचे एक प्रकरण बाहेर काढणार आहे. धरणासाठी गेली 24 वर्ष भांडत आहेत. ठाण्यातील नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही. माझ्या लाडक्या बहिणींना पाणी मिळाले पाहिजे यासाठी ठाणे महानगरपालिकेत काही प्रयत्न झालेत का? मी शाही धरण आणलं 2003 साली, त्याला खोकोनी घातला हे मला सांगायचे नाही. माझ्या मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे, सगळं रद्द करून नवीन टेंडर काढा. आंध्र कुत्रपीठ खात्याने बीडमध्ये सुद्धा इलेक्शनसाठी पैसे गोळा करत होते. हे सुद्धा पैशांसाठी करत आहेत. ठाणेकरांनी तुम्हाला पाणी महत्त्वाचे की कोस्टल रोडवरून जाणाऱ्या गाड्या महत्त्वाच्या? रस्ते प्रकल्प हवे आहेत पण डम्पिंग ग्राउंड नाही. ठाण्यात धरण नाही. या सगळ्या प्रकारची चौकशी करावी. हा वर्क ऑर्डर रद्द करावी. हा जर निर्णय झाला तर तुम्हाला मुख्यमंत्री महोदय फायदा होईल. तुमची पारदर्शकता दिसेल. मी पक्षविनिमेष बाजूला ठेवून एक तुम्हाला करीतशील मुख्यमंत्री म्हणतो आहे की तुम्ही हे करू शकता. मी स्वतः तिथे जाणार आहे आणि कोणालाही सर्वे करू दिला जाणार नाही. दादागिरी आहे का? पोलीस जास्तीत जास्त केस करतील. 4 दिवस जेल, फाशी तर होणार नाही. कराडला एवढी चांगली वागणूक मिळते पोलीस स्टेशनमध्ये तर आपल्याला पण मिळेल. कराडला टीचर म्हणून ठेवू. नागपूरमध्ये तज्ञ लोकांची बैठक घेतली. बोगदा कसा बनवला जातो त्यांनी नवयुगकडे बोट दाखवलं. हे असे कंत्राटदार येतात म्हणून असे झाले. तुम्ही जर सगळेच विकणार असाल कंबरेच्या बांधलेलं सोडून तर काय बोलणार? 18 डिसेंबरला वर्क ऑर्डर दिली तेव्हा तुमच्या हातात किती परवानग्या होत्या? भ्रष्टाचारात डुबलेले आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र विकू नका ही विनंती. हा वाद लहान मुलांच्यात झालेला वाद आहे. त्याला भाषिक जातीय रंग देऊ नका. दोघांना बोलावून घ्या असे पोलिसांना सांगितले आहे. जे घडल ते चुकीचं आहे. तुम्ही जबरदस्ती कोणालाही करू शकत नाही. मराठी बोलायला लावणं हे देखील चुकीचं आणि हिंदी बोलायला लावणं हे चुकीचं आहे. यात पोलिसांनी हस्तक्षेप करावा. मी कोणाशीही बोलणार नाही. कल्याण अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीचे वकील ॲड. प्रियेश सिंह यांनी घेतली माघार. अल्पवयीन लैंगिक अत्याचार हत्या प्रकर विशाल गवी याची पत्नी साक्षी गवीच्या वकिलाने घेतली माघार. सामाजिक दृष्ट्या आरोपीच्या बाजूने उभे राहणे चुकीचे असल्याचे सांगत घेतली माघार. ॲड. प्रियेश सिंह आणि ॲडव्होकेट शैलेश सिंह यांनी घेतली माघार. ॲड. प्रियेश सिंह यांनी व्हिडिओ प्रसारित करून माहिती दिली आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
ठाणे महापालिकेतील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची आज बैठक घेत आमदार संजय केकर यांनी चर्चा करून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. यात TDRF, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक, विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता. यावेळी प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. आमदार संजय केकर यांनी आज ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, आस्थापना उपायुक्त श्री गोदापुरे, वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. याबाबतची माहिती पत्रकारांना देताना श्री केकर म्हणाले, जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे. सफाई कामगारांच्या अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी 8 जानेवारीला न्यायालयात प्रकरण असून लाडपागे समितीने दिलेल्या शिफारसी स्वीकारल्या जातील, असा विश्वास श्री केकर यांनी व्यक्त केला. शिक्षण विभागात ठोक पगारावर अनेक शिक्षक 10 ते 15 वर्षे काम करत असून त्यांना अद्याप नियमित करण्यात आलेले नाही. त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून मान्यता घेण्यात येणार असल्याचे केकर यांनी सांगितले. महापालिकेत दर महिन्याला अनेक कामगार निवृत्त होत असून सध्या सुमारे 4 ते 5 हजार कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. एक कर्मचारी 4 कर्मचाऱ्यांचे काम करत असून काही अधिकाऱ्यांकडे एकाहून जास्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची महाभरती करण्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याचे श्री केकर यांनी सांगितले. कवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील परिचारिकांच्या अनेक तक्रारी असून अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. येत्या 7 तारखेला याबाबत बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री केकर म्हणाले. ANM कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्रुटी असून इतर महापालिकांच्या धर्तीवर थांबातही वेतन देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेतील D वर्ग कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडली असून त्याबाबतचाही निर्णय झाला आहे. यात सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदासाठी महिलांना प्राधान्य देण्याबाबतही विचार होणे आहे. सुरक्षा रक्षक महिलांच्या सतत बदल्या होत असल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे. हा निर्णय स्थगित करण्यात आला असून महिन्याभरात याबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केकर यांनी दिली. याबरोबरच 7व्या वेतन आयोगातील फरक, वाहतूक भत्ता, MA झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, आश्वासित प्रगती योजना आदींबाबतही निर्णय झाल्याची माहिती आमदार संजय केकर यांनी पत्रकारांना दिली. डिसेंबर 2024 मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधून 3891 अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. तर 76 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती यांच्या मार्फत डिसेंबर महिन्यात 3891 अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. ही कारवाई सहाय्यक आयुक्तांमार्फत सातत्याने सुरू आहे. एकूण 76 प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त, अतिक्रमण, शंकर पाटोळे यांनी दिली. महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाचेही अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत फलक लावण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून किंवा त्याच ठराविक भागात फलक लावता येणार आहेत. त्याबाबत संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केले आहे.
पत्रकार परिषद सुरू असताना घरात पोलीस कर्मचारी शूटिंग करताना आढळल्याने आव्हाड संतापले. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या घरात गोपनीय पोलिसांचा पहारा. दुपारी जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषद सुरू असताना ठाणे स्पेशल ब्रांचचे पोलीस कर्मचारी आव्हाडांवर नजर ठेवत घरात शूटिंग करत असल्याचे आढळले. चुकीच्या पद्धतीने नजर ठेवत असल्याने जितेंद्र आव्हाड संतापले. विरोधी पक्षनेत्यावर अशी नजर ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराड सारख्या आरोपींवर लक्ष ठेवले असते तर पोलिसांची लाज गेली नसती. आव्हाडांची प्रतिक्रिया. जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण अभियान सुरू. वैयक्तिक शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांचा होणार गौरव. गावस्तरावर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे. कुटुंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे, नियमितपणे वापर करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देणे, त्यांचे अनुकरण करण्याकरिता इतर ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्याप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये 1 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. स्वच्छ भारत मिशन प्रा. टप्पा 2 अंतर्गत कुटुंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यात ज्या कुटुंबांनी वैयक्तिक शौचालय वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा, परसबाग, पाझरखडा, घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा तसेच कुटुंबस्तरावर कचराकुंड्या या बाबतची उपलब्धता करून घेतले अशा कुटुंबांना प्रोत्साहन देत राही. कुटुंबांनी त्यांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कुटुंबाने पुढाकार घेणे, घरगुती स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कुटुंबस्तरावर सुका, ओला कचरा कुंड्यांमध्ये वर्गीकरण करणे, वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा किंवा घराच्या परिसरात व्यवस्थापन करणे, परसबाग, पाझरखड्डा, शोषखड्ड्याद्वारे घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापनावर अभियानात विशेष भर देण्यात येत आहे. सर्वप्रथम अभियानाची माहिती ध्वनी देऊन, गावातील सूचना फलकांवर लावून गावात ग्रामस्थांना माहिती देण्यात येत आहे. 21 ते 24 या कालावधीत पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मार्फतीने वैयक्तिक स्तरावर शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांची पडताळणी करून कुटुंबांची निवड करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबाची निवड करण्यात येणार, त्यांच्याकडे किंवा परिसरात घरगुती खतखड्डा, परसबाग, वैयक्तिक शोषखड्डा, पाझरखड्डा, वैयक्तिक शौचालय, घरगुती कचराकुंड्या आदी सुविधा असणे आवश्यक आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना 26 जानेवारी 2025 रोजी ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र, श्रीफ, पुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्वच्छ माझे अंगण अभियान अंमलबजावणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पावस्व प्रमोद काय यांचे नेतृत्वात करण्यात येत आहे. सर्व पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांना पत्र व्यवहार करण्यात आला असून गावस्तरावर स्वच्छ माझे अंगण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल.
ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महाराष्ट्रात मराठी माणसाला हात लावला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव. आमदार संजय केकर यांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती. अमृत योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवलीसाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.